मस्तपैकी अशा गोड गोड चिंच आहेत. आता चिंच आपण काढून घेऊया. हाताला येत नाहीये, आता झोडून घेऊया आपण थोडंसं. ठीक आहे. मस्तपैकी अशा गोड आंबट गोड चवीच्या चिंच आहेत. तर आज आपल्याला छानपैकी पन्ह करायचं आहे. तर चला चिंच घेऊन जाऊया. आता अजून काढूया थोड्याशा. तर सोलून घेतलेली आहे आणि छानपैकी अशी गावरान चिंच आहे बरं का. मस्तपैकी अशी आंबट गोड चिंच आहे आणि चिंच म्हटलं की तोंडाला लागते पाणी सुटतं बरं का. तर ही चिंच आपल्याला आता भिजून घ्यायची आहे. तर यामध्ये आपण आता गरम पाणी टाकूया. चिंच बुडेल इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता ही चिंच आपल्याला 1-2 तास चांगली भिजून द्यायची आहे, म्हणजे चांगली मऊसूतपणा तयार होईल. याचं जे आवरण आहे ते चांगलं मऊसूत होईल. आपण झाकण ठेवूया. आता 1 तास झालेला आहे. आता आपण झाकण काढूया आणि चिंच आपली पाहू शकता इथे छानपैकी अशी भिजली आहे. गरम पाण्यामध्ये चिंच टाकली की मग चांगली भिजली जाते आणि चिंच ही आपली पचायला हलकी असते. चिंचेमध्ये कॅल्शियम न्यूट्रियन्स असतात, त्याच्यामुळे चिंच ही आपल्या आहारामध्ये असली पाहिजे. तर आता ही चिंच आहे ना, आपण चांगली अशी हाताने कुस्करून घेऊया, म्हणजे त्यातला गर चांगला निघून येईल. आणि चिंच चांगली भिजली की मग लगेचच्या लगेच गर हे बाजूला होतात चिंचुके. चिंच ही आंबट गुणांनी आपली पचनसंस्था शुद्ध करणारी आहे. चिंचेमधला आपला गर इथे आपण काढून घेतलेला आहे. तर इथे आपण पुरणाची चाळणी घेतलेली आहे आणि खाली एक वाटी ठेवलेली आहे. आता हा चिंचेचा आपण गर जो आहे तो गाळून घेऊया, म्हणजे यातल्या चिंचेच्या ज्या शिरा असतील किंवा आपण यामध्ये चिंचोके देखील आहेत ते सगळे निघून जातील आणि गर आपल्याला चांगला मिळेल. आता हे थोडंसं आपण गाळून घेऊया. तर चिंचोके काढून देखील तुम्ही चिंच ही भिजवू शकता, परंतु मी तशीच घातलेली आहे भिजत. तर चिंचमधलं आपण इथे सर्व गर इथे काढून घेतलेलं आहे. हे पहा, आता चमच्याच्या साह्याने गाळणीचा असा खालून काढून घ्यायचा गर, म्हणजे व्यवस्थित निघला जातो. आणि थोडंसं पाणी टाकून यामध्ये विसळून घेऊया, म्हणजे अजिबात वाया जाणार नाही आपला गर. पण थोडंसं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि पहा भरपूर असा गर आहे, त्याच्यामुळे यामध्ये पाणी टाकायचं पुन्हा एकदा आणि मग पुन्हा एकदा यामध्ये गाळून घेऊया आपण. सगळा जो गर आहे तो निघला जाईल. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं पन्ह करायला तुम्ही अजिबात विसरू नका. चिंचेचा कोळ निघालेला आहे. आपल्या गोडीनुसार आपण येथे गूळ घेतलेला आहे. तर हा गूळ आपल्याला फोडून घ्यायचा आहे किंवा किसून घेतला तरी चालू शकतो. तर सर्व गूळ आपण यामध्ये टाकून घेऊया. आता गूळ आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे खडे आहेत ते चांगले विरघळले गेले पाहिजेत. चिंच ही आपल्या आंबट गुणांनी आपली पचनसंस्था शुद्ध करणारी असते, त्याच्यामुळे चिंच ही आपण अशी जरी आपण झाडाला पाहिली तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं बघा. मग आपल्याला खावीशी वाटते चिंच. त्याच्यामुळे चिंच ही आपल्या शरीरामध्ये असली पाहिजे, निदान उन्हाळ्यात तरी, कारण काय ती थंड असते आणि पचायला देखील हलकी असते. चिंच आणि गुळाचं मिश्रण आपल्या इथे तयार झालेलं आहे छानपैकी असं पातळसर. तर यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे. पाणी न टाकताच फक्त चिंच आणि गूळ छानपैकी असं फेटून घेतलं तर एका बाटलीमध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि ते आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा यूज करू शकतो. तर यामध्ये मी एक 6-7 जणांसाठी चिंचेचं पन्ह करणार आहे, त्याच्यामुळे यामध्येच मी पाणी टाकणार आहे. आता यामधल्या माठातलं पाणी टाकूया आपण. आता यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया. पाणी हे आपण माठातलं थंड पाणी घेतलेलं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही, अशा पद्धतीमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे. आपण यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला खूप भूक लागलेली असते, परंतु काही खाऊ वाटत नाही, कंटाळवाणं वाटतं. तर असं थंडगार चिंचेचं पन्ह आपल्याला पटकन घेता येतं आणि मग आपलं मन अगदी रिफ्रेश होतं. तर असं रिफ्रेश करणारं छानपैकी अशी चिंचेचं पन्ह आपण करायचं आहे आणि मस्तपैकी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याचा आनंद घ्यायचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण लस्सी पितो, मठ्ठा पितो, नाही का. तर असं चिंचेचं पन्ह अगदी साध्या पद्धतीमध्ये आज आपण करून दाखवलेलं आहे. तशा पद्धतीमध्ये तुम्ही करून नक्कीच उन्हाळ्यामध्ये या पन्ह्याचा आनंद घ्या. आता यामध्ये आपण भाजलेली जिरी पूड आहे ती टाकून घेऊया. एकदम करून ठेवायची. उन्हाळा लागला की जिरी आपली नसतं निवडायची की थोडीशी गव्हाळसर भाजायची आणि बारीक अशी मिक्सरला फिरून घ्यायची, म्हणजे छानपैकी अशी जिरी पूड आपण करून ठेवली की मग आपल्याला पन्ह्यांमध्ये वापरता येतात. आता इथे आपण काळं मीठ घेतलेलं आहे, दोन्हीकडे आपण चिमूटभर वापरूया. तर इथे चिमूटभर आपलं साधं मीठ घेतलेलं आहे.
आता चिंचेचं पन्हं आपण ढवळून घेऊया आणि ग्लासमध्ये टाकूया. थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, ते ठेवून घेऊया. छान वाटतं बरं का प्यायला. तर आपलं चिंचेचं पन्हं इथे तयार झालेलं आहे. या उन्हाळ्यामध्ये असं चिंचेचं पन्हं करायला तुम्ही अजिबात विसरू नका. मनाला अगदी रिफ्रेश करतं. एक नंबर झालेलं आहे. अगदी मन असं थंड थंड झालेलं आहे बघा. तर तुम्ही नक्कीच असं चिंचेचं पन्हं करायला अजिबात विसरू नका. आणि आज केलेलं चिंचेचं पन्हं जर तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.